बघू शकता सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर इथे मी माझ्यासाठी ग्रीन टी केलेला आहे, ज्ञानेसाठी ब्लॅक टी आणि पप्पांसाठी दुधाचा चहा. तर चहा रेडी आहे. फक्त इथे आम्हाला सगळ्यांना बसून चहा प्यायचा आहे. तर ज्ञाने जस्ट आताच उठलेला आहे. तर मग मी त्याला आधी सांगितलं, ज्ञानेश ब्रशिंग करून घे. तू ब्रशिंग करून घेतलीस की मग आपल्याला नाश्ता करायला बरं, चहा नाश्ता करायला बरं. तर मी ज्ञानेशकडून ब्रशिंग करून घेतलेली आहे. तर इथे आम्ही सगळेजण चहा पिण्यासाठी बसणार आहोत. इथे माझी तयारी चालू आहे. इथे सगळं चहा नाश्त्याचे वगैरे. तर पप्पांनीसुद्धा इथे नमस्कार केलेला आहे, पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर इथे मी, पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही इथे बसून इथे आम्ही चहा बिस्किट खातो आहे. आणि चहा बिस्किट खाता खाता आमच्या खूप साऱ्या इथे गप्पा चालू आहेत. आणि सकाळी सकाळी चहा पिता पिता गप्पा करणं ही एक वेगळीच मजा आहे. कारण अशी वेळ आपल्याला कधीच मिळत नाही गप्पा मारायला. तर म्हणजे आणि तुम्हाला सांगेल की जेव्हाही पप्पा इथे येतात कल्याणला, तेव्हा जेव्हा आम्ही गप्पा मारतो तेव्हा आमची ही सकाळची वेळ आहे नेहमीची. जेव्हा मी, पप्पा, ज्ञानेश आम्ही तिघंही बसून चहा पितो तेव्हा आमच्या इथे गप्पा वगैरे चालू असतात. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता 10 वाजलेले आहेत. तर आज थोडा उशीर झालेला आहे. तर आता पप्पा चालले आहेत बदलापूरला. तर मी आता बॅग वगैरे भरलेली आहे झाडांची वगैरे. आणि मी तुम्हाला सांगेल की म्हणजे आमच्या घरामध्ये
आई पप्पांना झाडं लावायची खूप हे म्हणजे बोलतात कोणाला खूप आवड असते. त्या आई पप्पांना झाडं लावायची खूप आवड आहे. आणि पप्पा कुठेही गेले समजा, आता कसं काल आम्ही पाठर नर्सरीमध्ये गेले तर पप्पांनी 3 झाडं घेतली. माझं पण तसंच आहे. मी कुठल्याही नर्सरीमध्ये समजा गेली ना, तर मी रिकाम्या हाताने कधीच येत नाही. तिथून एक तरी झाड मी घेतेच घेते. तर मी तुम्हाला सांगेल की आमच्या घरामध्ये ताईलासुद्धा आणि माझा भाऊ आहे लहान आहे तो, म्हणजे तर तो बँगलोरला असतो. तर आम्हा तिघांनासुद्धा म्हणजे हां, आई पप्पांना आणि आम्हा तिघांनासुद्धा झाडं लावायची खूप हौस आहे आणि म्हणजे आवड आहे. तर ताईकडे पण खूप सारी झाडं, जशी मी ते झाडं लावलीत ना, तसे ताईंनी पण झाडं लावलेली आहेत. आणि माझा भाऊ आहे जो बँगलोरला आहे, पण त्याचं कसं तो आर्मीमध्ये आहे, त्यामुळे त्याची 5-5 वर्षांनी बदली होते. त्यामुळे त्यांनी त्याचा संसार लिमिटेड ठेवला, जास्त ठेवला नाही आहे वगैरे. पण त्याला पण खूप हौस आहे. जेव्हा तो गावाला जातो ना, तेव्हा तो खूप वेगवेगळ्या प्रकारची गावालासुद्धा त्याने झाडं लावलेली आहेत. पण कसं आहे ना, गावाला घर आहे ना बंद असतो, त्यामुळे त्या झाडांची देखरेख करायला कोणी नसल्यामुळे ती झाडं जास्तीत जास्त 15 दिवस चांगली राहतात आणि नंतर मग उन्हामुळे ती मरून जातात. तर आता आई पप्पा तर नोव्हेंबरमध्ये जाणार आहे, त्यामुळे छान सगळीकडे मस्त झाडं असणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी पप्पांनी म्हणजे पिशवी भरलेली आहे वगैरे. तर आता पप्पा चाललेत घरी. तर मी आता पप्पांना ओला रिक्षा करून देणार आहे, कारण पिशवी पण जड आहे. आणि आता कसं ना, पप्पांनासुद्धा वयानुसार आहे ना, जड वस्तू किंवा जास्त चांगलं होत नाही. आणि आता ज्ञानेशचा 10चा क्लास आहे आणि बरोबर 10 वाजले. तर मी ज्ञानेशला 10:20पर्यंत क्लासला नेऊन सोडे. क्लास तर बिल्डिंगमध्येच आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तेच आता मी पटापट पप्पांना रिक्षात बसून देते आणि ज्ञानेशला क्लासला सोडते. बॉल आहे. इथे मी हे जे गुलाबी गुच्छाचं झाड आहे ते मी एका कॅरी बॅगमध्ये भरलेलं आहे, जेणेकरून कॅरी बॅगला मातीचा कलर लागू नये म्हणून. आणि ही जी कुंडी आहे, या कुंडीमध्ये मी ही झाडं ठेवलेली आहेत. एक तुळशीचं रोप आणि एक मोरपंख. आणि हे माझ्याकडे ऑलरेडी ना चिक्कूचं झाड आलेलं होतं. मी चिक्कूची बी एका झाडामध्ये ठेवली होती, तर त्याचं हे रोप आहे. तर मी हे रोप एका कुंडीमध्ये छान मस्त लावून घेतलेलं आहे, कारण तिकडे आई जेव्हा गावाला जाणार आहे तेव्हा हे झाड म्हणजे हे रोप तिकडे जाऊन लावणार आहे. आणि जमिनीमध्ये रोप छान म्हणजे व्यवस्थित मोठं होतं. तुम्ही इथे बघू शकतात की इथे ह्या ज्या बिया आहेत या कॅरी बॅगमध्ये, तर ह्या लिचीच्या बिया आहे, जे की आईला त्या बियांपासून सुद्धा झाड म्हणजे रोपं तयार करून घ्यायचं आहे. आणि एका पिशवीमध्ये मी आंब्याची कोय केशरी आंबा आहे त्याची कोय आहे, तीसुद्धा एका पिशवीमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात मी ते अशा पद्धतीने ही झाडं या कॅरी बॅगमध्ये ठेवलेली आहेत. आणि इकडे ज्ञानेश बॉल खेळतो, त्यामुळे त्याचा बॉलसुद्धा पिशवीमध्ये येऊन पडलेला आहे. बाय चल, बाय बाय काय आजोबांना. इथून बाय करणार आहेस. बाय चल. तुम्ही इथे बघू शकता काल रात्री आम्ही जे पार्सल आणलं होतं, म्हणजे व्हेज फ्राय राईस आणि व्हेज शेजवान फ्राय राईस, तर ते उरलं होतं तसंच. त्यामुळे मी दुपारी काही जेवण केलेलं नाही. तर तुम्ही इथे बघू शकतात मी ते व्हेज ट्रिपल राईस आणि व्हेज फ्राय राईस एकत्र केलेलं आहे. आणि इथं आहे चटणी. ते मी ज्ञानेशला क्लासमधून जाऊन आणलेलं आहे. तर आता 11:30 वाजलेले आहेत. त्यांची 12:45ला शाळा सुरू म्हणजे त्याची शाळा आहे. तर त्यानुसार मी त्याला बरोबर 12 वाजता जेवायला देते पोट भरून. आणि आज शनिवार आहे, त्यानुसार त्याचा हाफ डे असणार आहे. तर त्याला स्कूलला जायच्या आधी त्याला मी पोटभर तर गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. ते इथे मी संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. हे मोह जोडे आहे, जे की मोहाच्या झाडावरती असतात. हे मला आईने दिलेले आहेत. तर मला याची भाजी करायची आहे आणि याची भाजी खूप सुंदर छान अशी लागते. आणि गावाकडे याची भाजी आवर्जून करतात. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे मोह जोडे आहेत मी व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला जे नाईफ आहे, नाईफच्या साहाय्याने थोडी कट मारायची आहे. नाईफ म्हणजे चाकूच्या साहाय्याने थोडी कट मारायची आहे. आणि याच्या आतमध्ये एक बी असते, ती बी
काढून घ्यायची आहे. आणि हे जे मोहजोडे आहेत तर हे कच्चे असतात ना, त्या कच्च्याच मोहजोड्यांची भाजी करायची असते. पिकलेले असतात त्यांची नाही करायची. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी यातली हे जे मोहजोडा आहे यातला आतली जी बी आहे ती मी काढून घेतलेली आहे. तर आपल्याला रेक्टँगल साईजने म्हणजे हे मोहजोडे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. जसं आपण उभा कांदा कसा एकदम बारीक चिरून घेतो तसं हे मोहजोडेसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आतली बी काढून अशा पद्धतीने आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने हे मोहजोडे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. तर आता हे जे बाकीचे जे मोहजोडे आहेत तर हे सुद्धा मी अशाच पद्धतीने बी काढून उभे चिरून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर आपण आता याच्या पुढे बघा काय काय करणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता ह्या ज्या बिया आहेत ह्या बिया मी एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत. या बिया मी सुकवून ठेवणार आहे. मला माहिती नाही पण त्या दिवशी मी बदलापूरला गेली होती तर आईनेसुद्धा या बिया सुकवून ठेवल्या होत्या. मे बी आईला या बिया कामाला येतील म्हणून मी सुद्धा त्या बिया तशाच ठेवणार आहे. तर इथे मी एका फ्राय पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण हे जे मोहजोडे खूप कमी आहेत म्हणून इथे मी छोटा फ्राय पॅन घेतलेला आहे. तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे आपण जे उभे चिरून घेतलेले मोहजोडे आहेत ते ॲड करायचे आहेत आणि छान मस्त अगदी 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं छान मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे मी 10 मिनटं बॉईल करून घेणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला हे वाफवून का घ्यायचे आहेत, कारण तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे पाणी पूर्णपणे सफेद झालेलं आहे. म्हणजे आतला जो चीक असतो ना तो निघून गेला पाहिजे. म्हणून आपल्याला हे जे मोहजोडे आहेत हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात यांचा कलरसुद्धा बदललेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की हे जे आपण जे मोहजोडे जे बारीक चिरून घेतलेले आहेत ते ना हाताने दाबून बघायचे आहे. जर शिजले असते तर काढून घ्यायचे आहेत. अगदी 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटामध्ये हे शिजतात आणि आपण पुन्हा यांना फोडणी देणारच आहोत तर ते त्यामध्ये सुद्धा शिजून निघतात. तर इथे मी जाळी घेतलेली आहे. या जाळीमध्ये मी हे मोहजोडे ॲड केलेले आहेत आणि यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल की हे जे मोहजोडे असतात ना हे हाताने पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. आता जो पाणी आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे. आता मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, जिरं, राई, त्यानंतर लसूण टेचून घेतलेला आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरतात पण माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाणा म्हणजे तिखट टाकून मी शेंगदाण्याचा कूट केला होता तोच मी वापरणार आहे. इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेला आहे, त्यानुसार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे फ्राय पॅनमध्ये मी इथे तेल गरम केलेलं आहे. तेलामध्ये जिरं, राई ॲड करायची आहे. त्यानंतर लसूण, टेचलेलं लसूण ॲड करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आपला कांदा हा शिजून घ्यायचा आहे. इथे 5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला आपण जे मसाले घेतले होते हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ हे आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हे जे उभे चिरून घेतले जे मोहजोडे आहे जे वाफवून घेतलेले आहेत ते ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. हे पूर्णपणे आपल्याला वाफेवरती शिजवायचं आहे. इथे मी झाकण ठेवून 10 मिनटं वाफ देणार आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे त्याचबरोबर आणि इथे एका साईडला मी मुगाची डाळ केलेली आहे. तर इथे मी मुगाची डाळ, भात आणि ही मोहजोड्याची सुकी भाजी. तर आज रात्रीचं हे जेवण आहे, डाळ, भात आणि भाजी, मोहजोड्याची भाजी. तर ही भाजी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही इथे बघू शकतात की अगदी 10 मिनटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून घेतलेलं आहे
आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, तर तुम्ही यामध्ये नॉर्मल शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता। माझ्याकडे ऑलरेडी चटणी होती शेंगदाण्याची, मी तीच ॲड केलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगेन की पुन्हा इथं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा स्पूनच्या साहाय्याने आपण हे जे उभा जो मोहजोडा होता तो थोडा ना चमच्याने ना असं दाबून बघायचं आहे शिजला की नाही, कारण वाफेमध्ये ही मोहजोडे शिजतात। आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। तर शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने आपली मोहजोड्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी अप्रतिम लागते आणि आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, त्यामुळे तर अप्रतिमच लागते। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि गावाकडे ही जी भाजी आहे आवर्जून केली जाते। ही भाजी डाळ भाताबरोबर, भाकरी चपातीबरोबर सुद्धा खूप छान आणि सुंदर अशी लागते।